टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर पुरंदर आणि हवेलीमधील विविध प्रश्नांबाबत निवेदन देत माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे आणि भाजपा प्रभारी गंगाराम जगदाळे यांनी चर्चा केली। पुरंदरमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळी संकटामध्ये तात्काळ पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठी चारा डेपो सुरू करण्यात यावा। पुरंदर आणि जानाई उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहण्याबाबत उपाययोजना करावी। खानवडी येथे सांस्कृतिक विभागाकडून थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात यावा। उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील नागरिकांचा नगरपालिका महानगरपालिका याबाबतच्या अर्धवट आणि न्यायप्रविष्ट बाबींमुळे नागरिकांचे निर्माण झालेल्या विविध प्रश्न आणि समस्यांचा त्वरित सोडवणूक करण्यात यावी। विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध व्हावा। सासवड आणि जेजुरी नगरपालिका हद्दीतील नागरिकांना स्वच्छ आणि पुरेसे पाणी त्वरित मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही तात्काळ होण्याबाबत या प्रमुख मागण्यांचे निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले। यावेळी माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे, भाजपा पुरंदर प्रभारी गंगाराम दादा जगदाळे, सरचिटणीस गणेश मेमाने, प्रमुख उपस्थित दौंडचे लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट राहुलदादा कुल, लोकप्रिय आमदार जयकुमार गोरे देखील आवर्जून उपस्थित होते। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनलला